राज्यातला जेल घोटाळा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उघडकीस आणला। मुख्यमंत्र्यांना हा निदर्शनास आणून दिला, मात्र त्याच्यावर अद्याप कुठलीही कारवाई होत नाही। याच्या उलट जे जेल रिटर्न्स आहेत ते मात्र मुख्यमंत्र्यांना आवडू लागलेले आहेत असा आरोप स्वतः राजू शेट्टी यांनी केलेला आहे। आपण बातचीत करणार आहोत राजू शेट्टी यांच्यासोबत। जेलमधून आलेलेच लोक भारतीय जनता पार्टीला आवडतात, मुख्यमंत्र्यांना आवडतात असा आरोप केलेला आहे। काय कारण आहे नेमकं? याचं कारण घटनाच अशा घडतायत आणि सरकार त्याचा खुलासा करत नाही। या कारागृह घोटाळ्यामध्ये जो मुख्य ठेकेदार आहे सुनील जव्हर, तो जळगावच्या प्रसिद्ध अशा रायसोनी पतसंस्था घोटाळा जो 1200 कोटीचा होता, त्याच्यामध्ये दीर्घकाळ जेल भोगलेला आहे। त्याला लॉकडाऊनच्या काळामध्ये तुरुंगात ठेवणं धोकादायक आहे कोरोनामुळे, म्हणून बेल मिळाला, मेरिटवर बेल मिळालेला नाही आहे। तो मुख्य ठेकेदार आहे, तो त्याच्याबरोबर त्याचे काही साथीदार आहेत। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अवतीभोवती असणारे या संपूर्ण कारागृहातल्या ठेकेदारांच्यावर नियंत्रण करणारा अजून एक मध्यस्थ आहे आणि तो म्हणजे तेजस मोरे। हा कुठल्याही संविधानिक पदावर नाही आहे, तो लोकप्रतिनिधी नाही आहे, तो सरकारी अधिकारी नाही आहे, पण तरीसुद्धा त्याचा वावर सगळीकडे असतो। कारागृहाच्या कार्यालयामध्ये असतो, विभागीय कार्यालयामध्ये असतो, मंत्रालयामध्ये असतो। मंत्रालयामध्ये एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असताना सुद्धा त्याची काळी गाडी आली की सुरक्षा यंत्रणा काही त्याला विचारत सुद्धा नाही, थेट थांबता प्रवेश करते मंत्रालयामध्ये। मंत्रालयामध्ये खाजगी गाड्यांना पार्किंगला जागा नाही, पण तेजस मोरेच्या गाडीला पार्किंगला जागा मिळते। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तो सहजगत्या तिथं आढळतो। आणि मग याचा अर्थ काय? त्याचबरोबर मुन्ना यादव जो नागपूरचा नामचीन गुंड आहे, त्या माणसाला मुख्यमंत्र्यांनी पहिल्या टर्ममध्ये म्हणजे 15 ते 19 या काळामध्ये बांधकाम कामगार मंडळाचा अध्यक्ष केलेला होता। त्याचबरोबर आता नुकतंच सुधाकर बडगुजर जो मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्ता आहे, त्याच्याबरोबर डान्स करताना पार्टी करताना सापडलेला होता। त्याच्या चित्रफिती भाजपच्याच नेत्यांनी विधिमंडळामध्ये दाखवलेल्या होत्या, त्याच्यावर प्रचंड आरोप केलेले होते। तेही आता काल भाजपमध्ये सामील झाले। मग जेल रिटर्न असणाऱ्या लोक जर का भाजपला आवडत असतील तर मग पार्टी विथ डिफरन्स म्हणजे कदाचित हेच असेल। पूर्वी म्हणजे स्वातंत्र्याच्या काळामध्ये अनेक मंत्री अभिमानानं सांगायचे की मी जेलमधनं आलोय कारण मी स्वातंत्र्याच्या लढ्यात होतो। आताचे लोक सुद्धा जेलमध्ये आलेले आहेत, पण ते वेगळ्या कारणासाठी जेलमध्ये आलेले आहेत आणि हेच कदाचित पार्टी विथ डिफरन्स असावं। आपण जो जेल घोटाळा समोर काढला, साधारण आकडा याचा 500 कोटी रुपयाचा प्राथमिक स्वरूपात वाढतो। हा पुढे किती जाण्याची शक्यता आहे आणि याच्यावर रोख लावण्यासाठी काय होणार पुढे? हा एका वर्षाच्या खरेदीचा 500 कोटीचा घोटाळा आहे। त्याची जर सखोल चौकशी झाली तर ह्याची व्याप्ती अजून फार मोठी होणार आहे आणि म्हणून त्याची चौकशी होणं गरजेचं आहे असा आमचा आग्रह आहे। अमित कुमार गुप्ता असतील, सुपेकर असतील, यांना खरं तर प्रथमदर्शनी हे दोघं दिसत आहेत, त्याच्या पाठीमागे अनेक अधिकारी असतील आणि वरती प्रशासन असेल। यामध्ये टार्गेट ओरिएंटेड जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री जाणीवपूर्वक याच्याकडे लक्ष देत नाहीत की कुणाला वाचवण्याचा प्रयत्न आहे? 100% मुख्यमंत्री याच्याकडे देत नाहीत, कारण मी त्यांची भेट ते माध्यमाशी बोलताना म्हणतात की पुरावे आले तर आम्ही कारवाई करू। मी पुरावे घेऊन त्यांना भेटण्यासाठी गेलेलो होतो। 9-10 जूनला 2 दिवस मुंबईमध्ये ठाण मांडून बसलो होतो, मला फक्त 5 मिनिटं द्या, रात्री 12-1 वाजता द्या, माझी तयारी आहे। परंतु माझं हे ऐकून घ्या, परंतु मला मुख्यमंत्र्यांनी भेट टाळली। मुंबईत असून त्यांनी भेट टाळली। मी आधी ज्या अधिकाऱ्यांच्याकडं गृह खात्याच्या किंवा मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधतो त्यावेळची त्यांची भाषा आणि आता ते म्हणतात की आम्ही आमचं काम केलेलं आहे, चौकशी झालेली आहे, परंतु आता वरिष्ठ निर्णय घेतील। आता वरिष्ठ निर्णय घेणार म्हणजे कोण? गृह खातं तर मुख्यमंत्र्यांच्याकडेच आहे। राज्याच्या मुख्य सचिवांनी सुद्धा मला हेच सांगितलं की वरिष्ठ निर्णय घेतील, आमचं आम्ही काय केलेलं आहे। त्यांच्या खाली चौकशी करणारे अधिकारी म्हणतात की आम्ही आमचं काम केलेलं आहे। मग मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायला आता अजून किती वेळ पाहिजे आणि कशासाठी पाहिजे? आणि याच्यामध्ये
हा जो याच्यामधला जो सगळ्या जोडण्या करणारा जो माणूस आहे तेजस मोरे, तो मुख्यमंत्र्यांचा निकटवर्ती असल्यामुळंच ह्याची चौकशी पुढे जात नाही असं माझं स्पष्ट मत आहे. कोण आहेत तेजस मोरे, काय गुन्हे त्याच्यावर आहेत? तेजस मोरे हा कुठल्या संविधानिक पदावर नाही आहे, हा काही सरकारी अधिकारी नाही आहे, कुणी नाही आहे. पुण्याच्या पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर बँकेला फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता. तो तुरुंगात होता आणि कोर्टानं त्याला पासपोर्ट जप्त करून पुणे कोर्टाच्या परवानगीशिवाय सोडायचं नाही ह्या अटीखाली बेल दिलेला होता. असा जेल रिटर्न माणूस आहे आणि तो या सगळ्या ठेकेदारांच्यावर नियंत्रण करण्याचं काम करतो. त्याचा वावर मुक्त, अगदी नारदाचा वावर सगळीकडे होता तशा पद्धतीनं हा कदाचित देवेंद्रजींचा नारद असावा. हा सगळीकडे जातो, मंत्रालयात जातो, कारागृहात जातो, सगळीकडे जातो. आणि मी जे बोलतोय ते खोटं वाटत असेल तर CCTV फुटेज तपासा, कोण तेजस मोरे कळेल. खरं तर रस्त्यावरच्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे ज्या टाकाऊ वस्तू आहेत, त्या पंचतारांकित दराने जेलमध्ये वितरित केल्या जातात, विकल्या जातात. एक उदाहरण एका जेलमधून आलेल्या तरुणानं सांगितलं की दारू 25,000 रुपयाला 1 क्वार्टर मिळते, तंबाखूची पुडी असेल ती 500 रुपयांपर्यंत मिळते. म्हणजे हे जे दर आहेत ते यासाठीच वाढवलेले आहेत किंवा आणखी काय घोटाळा चालू आहे? नाही, जेलमध्ये असणारे जे कैदी आहेत त्या कैदी त्यातले अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, घोटाळे करून आलेले आहेत आणि त्यांना काही करून व्यसनं करायची असतात आणि त्यांची व्यसनं पुरवण्याची ही किंमत आहे. मुळामध्येच कैद्यांना दारू प्यायचा अधिकार आहे का? मग त्यांना तिथं 25,000 लाखांना दारू उपलब्ध होतेच कशी, तंबाखू उपलब्ध होतेच कशी? मला माहीत नाही जेलचे नियम काय आहेत, तंबाखू खायला अधिकार आहे का नाही माहीत नाही. रेड कार्ड नाही आहे जेलचं, रेड कार्डमध्ये तरी नाही आहे. पण एवढंच नव्हे तर यांची मजल इथंपर्यंत गेलेली आहे की पूर्वी जेलमध्ये जे कैदी असतात त्यांना तिथलं खाणं किंवा तिथलं जेवण आवडलं नाही तर कॅन्टीनमधून खरेदी करण्याची मुभा होती आणि ती खरेदी एका महिन्याला 3,500पर्यंतच मर्यादा होती. ती सुद्धा अमिताभ गुप्तांच्या काळामध्ये 10,000पर्यंत केली. ती ह्यासाठी केली की कॅन्टीनमध्ये अवाच्या सवा दर लावायचे आणि ते खरेदी करायला कैद्यांना खरेदी करता यावेत म्हणून खर्चाची मर्यादा 10,000पर्यंत नेऊन ठेवली. म्हणजे कशी साखळी आहे बघा ही सगळी. या घोटाळ्यासंदर्भात आणि मुख्यमंत्र्यांना जागा करण्यासंदर्भात आता स्वाभिमानीचा नेमका पुढचा पवित्रा काय असणार आहे? ना आता पावसाळी अधिवेशन तोंडावर आहे. गेली अनेक वर्ष माझ्याबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे विधिमंडळात अनेक माझे सहकारी मित्र आहेत, त्यांच्याकडे मी ही सगळी माहिती दिलेली आहे. ते सभागृहामध्ये कशा पद्धतीनं परिषदेत आणि सभेत आवाज उठवतात ते बघू. आणि रस्त्यावरची लढाई नंतर मग विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर होणारच, गप्प बसणार नाही मी. जेलचा घोटाळा बाहेर आलेला आहे, मात्र याच्याकडे लक्ष द्यायला गृहमंत्र्यांना वेळ नाही आहे. याच्या उलट गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना जेलमधून रिटर्न्स परत आलेलेच लोक का आवडतात असा सवाल स्वतः राजू शेट्टी यांनी केलेला आहे. त्यामुळं जेल घोटाळा जोपर्यंत पूर्ण होत नाही, याची चौकशी होत नाही, यातल्या संपूर्ण कडीवर कारवाई होत नाही, तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हा लढा असा सुरू ठेवण्याचा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे. कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.